कसं काय मंडळी, बरं आहेत का? आणि नवीन आपल्या या भटकंतीसाठी तयार आहात ना? चला, धुक्यात हरवलेला पूर्णपणे हा गड आहे. तुमच्या आयुष्यातलं दुःख तुम्हाला जर विसरायचं असेल तर तुम्हाला हे दुःख बघावं लागेल. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भोलेनाथ. मी सह्याद्री पुत्र विशाल जुंगरे स्वागत करतो तुमचं नवीन एका या भटकंती. आज आपण जी भटकंती करणार आहे ना, ती भटकंती करताना आता एक वेगळा आपल्याला आहे ना अनुभव पण येणार आहे आणि एक वेगळी ऊर्जा पण येणार आहे. कारण हा जो भटकंतीचा जो गड आहे आपण जो निवडला आहे, तो आत्ता नुकत्याच 2 महिन्यापूर्वी जे आपलं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा ज्या गोष्टींना दिला जातो युनेस्को हेरिटेजकडून, तर त्याच्यामध्ये महाराजांचे महाराष्ट्रातले 12 गड किल्ले आहेत आणि त्याच्याचपैकी एक असणारा म्हणजे लोहगड. या लोहगडवरती आलो आहे आणि मी एकटाच नाही तर माझ्यासोबत आपली ही टीम आले. जास्त मोठी नाही आज. आणि कसा प्रवास असेल, काय असेल, पुढे बघायचं आपल्याला. याच्यामध्ये आपण बघणार आहे की कुठून सुरुवात करायची, कशी करायची, हे सगळं बघणार आहे याच्यात. तर चला सुरुवात करू. आपल्या या भटकंतीची सुरुवात झाली ती म्हणजे नवी मुंबईमधून. तेव्हा माझ्या सोबतीला होती ही आपली एक सुंदरी जिचं नाव आहे पल्लवी. हा आमच्या दोघांचा प्रवास होणार होता पनवेलपर्यंत, कारण तिथे अजून 2 जण आमची वाट बघत होते. या पनवेलच्या लांब सडक पुलाखाली रेनकोट घातलेल्या अवस्थेत आपला रोहित आमची वाट बघत बसला होता. अरे क्या करें, सबकी आती नहीं, हमें आती नहीं. मग काहीच अंतरावरती असलेल्या रोहितच्या घरामध्ये बसून आम्ही 4थ्या व्यक्तीची वाट बघत बसलो होतो. अचानकपणे घराची बेल वाजली आणि समोर दिसली ती म्हणजे आपली दुसरी सुंदरी कृतिका. मग लेट आल्यामुळे थेट तिचं स्वागत जाहीर सत्कार करून केलं, म्हणजे हा पुष्पगुच्छ देऊन केलं. आणि निघालो थेट पुढच्या प्रवासाला. आपला हा पुढचा प्रवास चालू झाला तो म्हणजे पनवेलमधून आपल्या या जुन्या मुंबई पुणे हायवेवरून, जेथे आम्ही सुरुवातीला खोपोलीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांना मुजरा करत पुढे निघालो लोणावळा घाटाकडे. आता हा घाट रस्ता संपल्यावरती लोहगडकडे जाण्यासाठी तुम्हाला एका सिग्नलवरून म्हणजेच गणेश कॉर्नरवरून उजव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने टर्न घेऊन पुढचा प्रवास सुरू करावा लागतो. तिथे थोडे अंतर पार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूने पुढे प्रवास सुरू करावा लागतो. पुढे गर्दीचा रस्ता पार केल्यावर चालू झाला सुंदर असा मोकळा रस्ता, जो नंतर पुढे जाऊन डोंगरामधून दोन्ही बाजूने असलेल्या झाडाझुडपातून होता. मग एका खिंडीत असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबून आम्हाला समजलं की अजून आम्ही सकाळचा नाश्ताच केला नाही. क्या क्या बात कर रहे? मग ते कार्य पण या हॉटेलमध्ये बसून आम्ही पार पाडलं. परत मग निघालो गडाकडे जायला आणि तो रस्ता खूपच चढाईचा, वळणाचा आणि सुंदर डोंगरांच्या झाडांमधून जाणारा होता. मग अचानक समोर दिसले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि त्यांच्या पाठी उभा असलेला हा लोहगड. पुढे गाड्याच्या पायथ्याला पोचल्यावर आम्हाला 2 चाकी गाड्यांसाठी प्रत्येकी 20 रुपयाची पार्किंगची पावती फाडावी लागली. आता या समोरच्या गेटमधून चालू झाला आमचा लोहगडचा पायी प्रवास, जो या मजबूत पायऱ्यांवरून होता. रोहित, कृतिका, पल्लवी सुरुवात केली आम्ही गड चढायला. इथे चालत असताना एक गोष्ट तुम्ही मात्र नक्की करा,
ती म्हणजे गड चढत असताना यांच्यापासून सावध राहा, कारण तुम्ही यांच्या नजरेत संशयास्पद दिसलात तर ते तुमची बॅग चेक करतात आणि बॅगमधल्या खाऊचं साहित्य किंवा इतर काही गोष्टी घेऊन पळून जातात. थोडे अंतर पार केल्यानंतर तुम्हाला एक तिकीट घर दिसते, जिथे जाऊन गडावरती जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावी लागते. मग आमचा रोहित तिकीट काढण्यासाठी तिकीट घराकडे गेला, कारण त्याच्याकडे कागदी पैसे होते. जर तुमच्याजवळ कागदी पैसे नसतील तर मग तुम्हाला बाजूला असलेला हा QR कोड स्कॅन करून एक डिजिटल फॉर्म भरावा लागतो आणि त्यासाठी नेटवर्क शोधावे लागते आणि मग ऑनलाईन पेमेंट करून तुम्हाला पुढे तिकीट भेटते. त्यामुळे सोबत तुम्ही कागदी पैसे नक्की ठेवत जा. थांब ना रोहित, लय पळतोस. कुठे ठेवलंस? किती रुपये झाले? तिकीट काढले पर पर्सन 25 रुपये. कॅश असेल तर लगेच काम होतं, ऑनलाईन असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागतो, कारण ते QR कोड स्कॅन करायचा, नंतर लिंक आल्यानंतर ती ओपन करायची, नेटवर्क पण शोधायला लागतं, त्यासाठी कॅश ठेवायची. थोडा पुढे गेल्यावर समोर दिसतो तो हा म्हणजे पावना लेक. बरोबर ना रोहित? रोहितला थोडीफार माहिती आहे इथली, त्याच्यामुळे रोहित आपल्याला थोडं काय सांगतोय आपल्याला. आता हे आम्ही पोचलो गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ, म्हणजे गणेश दरवाजाजवळ. हा ना, हा पहिला दरवाजा गणेश दरवाजा बोलतात त्याला. बघशील ना तर त्याच्या दोन्ही बाजूला गणपतीच्या मूर्ती आहेत आणि हा पहिला दरवाजा इथला. ठीक आहे, चल पहिल्या दरवाजातनं आत जाऊया. दरवाजातून थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला या तोफा बघायला भेटतात. ह्या ज्या तोफा आहेत ना, ह्या पूर्वी अशा खाली होत्या, म्हणजे खाली ठेवलेल्या होत्या. हे आत्ता बनवलेलं आहे, बनवून त्याच्यामध्ये जिवंतपणा आणायचा प्रयत्न केला आहे. हे सगळं म्हणजे त्या काळाचं नाही. हे जे आतमध्ये धान्याचं कोठार आहे, इथे धान्याचं कोठार वाटत होतं आहे इथे कुठेतरी, पण हे धान्याचं कोठार नाही. बहुतेक शत्रूवरती नजर ठेवायला बहुतेक ही जागा आहे, कारण इथून जर बघाल ना तर खाली पूर्ण असा बाहेरचा परिसर दिसतो. म्हणजे शत्रू खालून वगैरे येतोय किंवा कुठून आक्रमण करत असेल तर त्या सगळ्या गोष्टी इथून दिसतात. तर ह्या अशा खिडक्या आहेत त्या काळातल्या, ज्याच्यातून नजर वगैरे ठेवली. पहिल्या दरवाज्यातून वर आल्यानंतर गडावरती आपल्याला ही मजबूत अशी तटबंदी पाहायला भेटते, जी आज सुद्धा चांगल्या अवस्थेत उभी आहे. ह्या गडाला तुला माहिती आहे लोहगड असं का म्हणतात? तुला माहिती आहे लोहगड का? म्हणजे मी थोडासा अभ्यास 2 दिवस केला, त्याच्यामध्ये असं होतं की लोह म्हणजे काय असतं? लोखंड. तर हे जे दगड आहेत ना, हे दगड ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रामध्ये असं जसं आपण सिमेंट माळू आजकाल वापरतो ना, ते वापरलं नाही, तर ह्याच्यात त्यावेळेला लोखंड वापरलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्याला लोहगड असं नाव दिलं आहे. म्हणजे ह्या दगडांमध्ये लोह आहे, लोखंड आहे. लोखंड असल्यामुळे हे अजूनपर्यंत एवढ्याच परिस्थितीत आहे. म्हणजे जेव्हा याची निर्मिती झाली असेल, बांधलं असेल, तेव्हापासूनचं हे बांधकाम अजून तसंच आहे, कारण याच्यामध्ये लोखंड मिक्स केलेलं आहे. आता आपण पहिला दरवाजा क्रॉस केला आहे, आता पुढे जाऊया, दुसरा दरवाजा बघूया. इकडून एक खाली काहीतरी आहे, जरा जाऊन बघूया आपण की नक्की काय आहे. ही जी जागा आहे ना, मला वाटतं इथून एक चोरवाट आहे, कदाचित त्या कोपऱ्यामध्ये आहे. हा चोरवाटीचा दरवाजा, म्हणजे इथून एक चोरवाट आहे. कधी समजा जर अचानकपणे जर हल्ला झाला, शत्रूने हल्ला वगैरे केला, तर त्याच्यासाठी एक चोरवाट आहे की जी इथून खाली जाते. कदाचित आता
जाता येईल की नाही माहीत नाही. परिस्थिती कशी आहे माहीत नाही, खराब आहे, त्याच्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. तर ही चोरवाट आहे. रोहित आपल्याला दाखवतोय चोरवाट. थोडासा मी अभ्यास केला, त्याच्यामुळे तुम्हाला गाईड घ्यायची गरज नाही लागली. तर याचा पण मी थोडा अभ्यास केला होता. तर हे काय आहे माहिती आहे का, थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला, पण त्या काळातले शौचालय हे जर आतमध्ये जाऊन बघाल तर हे त्या काळातलं शौचालय जर दाखवशील तर. गडावरील अशा काही गोष्टी बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं. कारण ज्या गोष्टींसाठी आज प्रचार किंवा जनजागृती करावी लागते आणि त्या गोष्टीचं लोकांना महत्त्व पटवून द्यावं लागतं, त्या गोष्टींचं महत्त्व त्या काळातील लोकांना कोणतंही शिक्षण न घेता होतं. तर एवढीच माहिती मी वाचली होती, तर त्याच्यामुळं सध्या एवढीच माहिती माझ्याकडे ह्या जागेविषयी. वरती अजून जे काय बघायला भेटेल, आठवेल थोडंफार मी सांगत राहीन. गडावरती ह्या गोष्टी एक मला जाम आवडतात. डस्टबिन पण बऱ्याच गाड्यांवरती याचा वापर केलाच जात नाही. भरपूर गाड्यांवरती बघितलं ना आपण तर आहे ना, ह्या कचऱ्याच्या डब्या आहेत, पेट्या आहेत, पण लोकांनी जेवढ्या भरल्यात, जे आपल्यासारखे सुज्ञ लोक आहेत ते येऊन कचरा ह्याच्यात टाकतात, पण ह्याच्यातून खाली घेऊन जात नाही. म्हणजे इथून जात असतील, पण खूप साऱ्या गाड्यांवरती जिथे खूप चढाई आहे वगैरे, तर तिथं नाही केली जात. आणि ठीक आहे, आपला कचरा आहे तर आपण खाली नेला पाहिजे, वरती घेऊन आलो तर. त्याच्यामुळे ह्याची गरज लागणारच नाही आपल्याला. चला आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जो समोर दिसतोय ना, हा विसापूर आहे. संबळगड पण बोलतात त्याला. म्हणजे ह्याच्या संरक्षणासाठी तो गड बांधला आहे. अजून इकडे जे बाकीचे जे डोंगर दिसत ना, ते पण गडच आहेत किंवा ते पण संरक्षणासाठीच केलेले आहेत. तर खूप सारे आहेत, आता आपल्याला माहीत नाही, दिसत पण असतील, भरपूर सारे टोक दिसत आहेत. आपल्याला एक दिवस सगळं फिरायचं आहे, वेळ काढून सगळंच, पण आज जेवढं फिरता येईल तेवढं फिरायचं आहे. तर चला, पहिला दरवाजा आपण क्रॉस करून हे जागा एक्सप्लोअर केली. चला पुढे. हा तर रोहित दुसरा दरवाजा. हा नारायण दरवाजा. आता आम्ही पोचलो दुसऱ्या दरवाजामध्ये, म्हणजे नारायण दरवाजामध्ये. याचे काम नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 मध्ये या कालावधीमध्ये पूर्ण केले होते. आपल्याला थांबायचं नाही, कंटिन्यू चालायचं. ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या दुर्बीणसारख्या उपयोगाला येतात. दुर्बीणसारखा म्हणजे त्याचा उपयोग व्हायचा. म्हणजे अशा पद्धतीने ह्या इथून पण नजर ठेवता येत होती. बघाल तर खालच्या गोष्टी दिसत आहेत बघा, खालचा दरवाजा वगैरे दिसतो. ही थोडी जागा खतरनाक आहे, कारण इथं दरड वगैरे कोसळत असते त्याच्यामुळे. आणि इथून पण भरपूर साऱ्या अशी ठिकाणं आहेत की जिथून बसून लोक फोटो वगैरे काढतात, तर ते थोडे सांभाळून काढायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा आहेत की तुला नजर ठेवता येईल. म्हणजे आता माझ्या तर्कनुसार तुम्हाला सांगतो, आता मलाही एवढं माहीत नाही, पण जर तुम्ही इथं लक्ष द्याल ना, तर इथून जर बघितलं ना, तर तुम्हाला इथली खालची बाजू दिसते. इथे जर बघितलं तुम्ही तर अशी खालची बाजू दिसते. ह्या खाली कोण उभं आहे किंवा काय याच्यावरती नजर ठेवता येते इथून बघितलं तर. कारण जर इथून बघायचं म्हणलं तर समोरचा प्रदेश दिसतोय, एवढा बाहेर जाऊन इकडची गोष्ट बघू शकत नाही. तर याच्याकरता त्यांनी असे होल पाडलेत की जेणेकरून खाली कोण उभं आहे ह्या गोष्टी दिसू शकतील. या नवगड किल्ल्याची वास्तुकला ही त्याच्या भक्कम लष्करी बांधणी आणि कलात्मक शिल्पकलेतून दिसून येते. म्हणजे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी दगडाला होल पाडून बनवलेली ही तटबंदी त्याच्यातलंच एक उदाहरण. गडाच्या भिंतीला स्पर्श केल्यावर एक वेगळीच ऊर्जा अंगात निर्माण होते. हे पाण्याचं टाकं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी आहे. रोहित
पाण्याची स्वच्छता बघशील ना तर खाली बघ तुला खालचे दगड पण दिसतील. कदाचित आपल्या अंधारामुळे नाही दिसणार. जर तू ब्राईटनेस थोडासा असा अगदी खोल नाही पण म्हणजे खोल नाही आहे पण स्वच्छ आहे. स्वच्छ पाणी. स्वच्छ आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंड पण आहे. कारण ह्या असल्या ठिकाणी स्वच्छ आणि थंड पाणी भेटतंच. गडावरती कुठल्याही जा ह्या गोष्टी आहेतच. शीतलता या दगडामुळे आली. शीतलताई या दगडामुळे आली. ही गर्दी जी आहे ना ती शनिवार असल्यामुळे शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या. शनिवार रविवार आराम. तसं तो आराम हा सह्याद्रीतच करायचा असतो. आठवड्याचे 7 दिवस योगा करा काही फरक नाही पडत, पण 1 दिवस सह्याद्रीत फिरा. नक्कीच दुसऱ्या दिवस जो आहे ना दुसरा दिवस किंवा पुढचा आठवडा नक्कीच काहीतरी वेगळं आयुष्यात घडल्यासारखं होईल. हा माझ्या माहितीनुसार कदाचित आपण जसं खाली वाचलं होतं रोहित, तर हा 3रा दरवाजा असू शकतो. तर इथे लिहिलं आहे काहीतरी. हा बघ हा हनुमान दरवाजा आहे. हनुमान दरवाजा आहे हा. सेकंड दरवाजा आपल्याला दिसलाच नाही यार. मला वाटतंय आपण दुसरा दरवाजा शोधू जाताना. हा जर कदाचित जर 4था दरवाजा असेल तर हा मध्ये गेलो होतो तो दुसरा दरवाजा असा. हनुमान दरवाजा आहे. आणि ह्या हनुमान दरवाजाच्या दोन्ही साईडला अशा देवळ्या आहेत. तर मगापासून आपण जी गोष्ट शोधत होतो जी हरवली होती ती हरवली नव्हती तर ती इथे आहे. हा महादरवाजा चौथा. म्हणजे हा बघायला गेलं तर हा मेन दरवाजा आहे. महादरवाजा म्हणजे इथून पुढं आता गड चालू होतो. ठीक आहे या चला. भरपूर काही गोष्टी आहेत. इतिहास जो काय वास्तू याची माहिती सगळी याच्यामध्ये म्हणजे कुठल्या दिशेला काय आहे काय नाही. अरे हमदी बोललो तू इकडे हे कुठे. आता हे धान्याचं कोठार आहे. म्हणजे त्यावेळेला भात आणि नाचणी इथं साठवून ठेवली जायची. तर हे धान्याचं कोठार आहे. म्हणजे महादरवाजाच्या बाजूलाच आहे असं मी वाचलं होतं. महादरवाजातून आत गेल्यावर येथे एक दर्गा लागतो आणि बाजूलाच एक सभामंडप पाहायला मिळते. समोर दिसणाऱ्या या चौरस पायथा आणि अंडाकार घुमट असलेल्या या वास्तूमध्ये 2 कबरी आहेत. आपण सुरुवात आहे ना एक काम करू, इथून सुरुवात करूया आणि असं बघूया. भरपूर लोक इकडून जातात. आपण नेहमी काय आपलं नेहमीचंच असतं म्हणजे आपण वेगळ्याच वाटेनं चालत असतो. आपण लोक जातात त्या वाटेने नाही जात. आपण स्वतःची वाट निर्माण करतो आणि वाट लावून घेतो. तर असं आहे. चल ना चालत चल आणि तुम्ही लोक विचारा की मला. आप हमसे कोई भी सवाल पूछे ऐसे जवाब देंगे हम. हा कोणता भाग आहे गडाचा सांगू शकतो. हा गडाचा उंच भाग आहे. पण याचा इतिहास जर सांगायचं झालं ना तुम्हा लोकांना तर मी असं ऐकलं होतं. म्हणजे मी काल 2 दिवस वाचलं ना त्या वाचण्यात मी थोडासा अभ्यास केला. तर त्या अभ्यासामध्ये असं होतं हा गड जेवढा मजबूत आहे ना याची मजबूती बघून आहे ना ज्याला ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावरती तर त्याला ब्रिटिशकालीन भारत सरकारने 26 मे 1909 रोजी आहे ना ह्या गडाला आहे ना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं होतं त्यावेळेला. म्हणजे ह्या गडाचा इतिहास जर बघितला महाराजांचा तर पहिली सुरत लुटली होती नेताजी पालकरांनी आणि त्या लुटलेलं जे काही धन होतं ते त्यांनी ह्या गडावरती आणलं होतं. त्यामुळे ह्या गडाला हा एक इतिहास आहे. शिक्षण आणि तुमच्यावरती झालेले संस्कार. तुमचं शिक्षण हे तेव्हा कळतं ज्याला तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी जाता बॉटल वगैरे घेऊन जाता आणि असे टाकता. ह्याच्यावरती तुमचं कळतं की शिक्षण किती आहे. म्हणजे फक्त नुसतं शिक्षण घेऊन शिक्षित होऊन काय उपयोग नाही तर आपला कचरा आपली जबाबदारी घेऊन जाता आलं पाहिजे. ते महादेवाचं मंदिर आहे तर त्या मंदिरात जाऊन एकदा आपण दर्शन घेऊया सर्वांनी.
दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराच्या समोर थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलो. मस्त असं वातावरण, निवांत वातावरण. आणि सोबतीला आपली कोणाची भाकरवडी आहे? शेडाची भाकरवडी आहे. चितळींची नाही भेटली, शेडाची भाकरवडी. आमच्या तिकडे चेडा असतो, ह्यो छेडा आहे. हा नेरूळचा छेड आहे. अरे तुमच्याकडे पण असेल ना पल्लवी चेडा? नेरूळचा छेड आहे हा. अरे चेडा चेडा तुमच्याकडे असतं काय? डॉगीज बाय, डॉगीज बाय, डॉगीज बाय. बाहेरचे फूड खात नाही. डॉगीज बाय नाचण्याची भाकरी खातो फक्त. हां डॉगीज बाय माझ्यासारखंच आहे डॉगीज बायचं. कोलगेट करत जा, कोलगेट दात घासत जा. मला एक गोष्ट कळाली नाही. आपण मागापासून आलो, सगळा परिसर फिरतोय बरोबर. मला अशी एकही गोष्ट दिसली नाही की तिला लॉजिकच नाही. सगळ्या लॉजिकली गोष्टी आहेत. एकच गोष्ट आहे इथं की इथं गाडी येत नाही, काय येत नाही. या मामांनी हेल्मेट घातलंय का? म्हणजे काय हे नाही. मामा हेल्मेट का घातलंय रे? आपलं करवायची होती ते पायरी आहे ना, हां त्याच्या पाय कशावर टोका फुटला. महादेव मंदिर बघितलं आपण. आता पुढं जायचं आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 3 वाजलेत आणि 4:30 वाजता गड खाली करावा लागतो. त्र्यंबक तलाव आपण ज्या तलावाची हे करू ते हेच तलाव. नाही, आपण जो तलाव मला वाटतं शोधतोय तो वेगळा आहे. भरपूर तलावाच्या ठिकाणी किंवा गडावरती शिलालेख आहे, तर तो आपण शोधायचा प्रयत्न करू. मी वाचलाय, कुठे असेल तिथं बघू. हा अष्टकोनी आहे तलाव जो आहे ना, जर बघाल नजरेनं तर अष्टकोनी प्रत्येक अशा. हे जर बघाल अष्टकोनी आहे का चेक करूया पहिले. 1 2 4 5 6 7 8 अष्टकोनी. म्हणजे माझं गणित चुकलेलं नाही. तिथून खाली उतरायला जागा आहे, पण सध्या कोणीला उतरून देत नाहीत. पवित्र ठिकाण आहे तर त्याचं पावित्र्य राहावं, तर त्याच्यामुळं असतं. चला पुढे पण भरपूर सारे. हे बघ तुम्हाला 2 गाड्यांचं आहे ना, म्हणजे ह्या गाड्याचं आणि विसापूर जो आहे ना संबळगड, तर 2 गाड्यांचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं ना, तुम्ही कधीतरी ह्या गाडावरती आलाय ना, म्हणजे मी आता ही फर्स्ट टाईम आहे इथपर्यंत आलो आहे वरती. लास्ट टाईम आला त्याला दरवाजा बंद होता, आम्हाला वरती येऊन दिलं नव्हतं. तर आता त्याच्यावरची खासियत तुम्हाला सांगायची झाली ना, तर विसापूर आणि याच्यामध्ये ना तलाव भरपूर आहेत. म्हणजे एवढ्या उंच ठिकाणी आणि पाणी. तुम्ही उन्हाळ्यात जरी आलात ना तरी इथं पाणी नेहमी असतं. म्हणजे या दोन्ही गडावरती एवढ्या उंचीवरती असून सुद्धा असे पाणी आहे. आणि जर आत्ता पाऊस आहे, पावसाळा आहे, त्याच्यामुळं पाणी तर तुडुंब भरलेलं आहे. आणि पाण्याचं जर स्वच्छता बघितली तर खूपच स्वच्छ पाणी आहे. म्हणजे छान सुंदर. जर इथं लिहिलं आहे पियायचे पाणी तर असेलच, पिऊच शकतो आणि प्यायचा प्रयत्न करेन. 2 दिवसांनी काय झालं का ते पण सांगेन. फक्त दाखवण्यासाठी मी घेतो स्वच्छता. म्हणजे ह्या बॉटलला आपण खाली 25 रुपये दिले. 25 रुपयाच्या पाण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मला तरी काही फरक दिसत नाही. आणि ते मिनरल वॉटर होतं ना, पूर्णपणे स्वच्छ पाणी आहे. पण ठीक आहे, कोणी ट्राय, पाणी पडलेलं पाण्यावरून पण शेवटी ट्राय करू नका, कारण माझ्यासारखेच सगळे. म्हणजे लोहगड, या लोहगडवरती आलो आहे आणि मी एकटाच नाही तर माझ्यासोबत आपली ही टीम आले. जास्त मोठी नाही आज, कारण ह्याच्यात फक्त आपली ही पहिली आहे कृतिका आहे, शांत स्वभावाची. मधली जी आहे ती आपली नाव काय रे तुझे, मी विसरलो. पल्लवी तुझं नाव काय? सॉरी, पल्लवीच नाव आहे तिचं. आणि ती स्वभाव तिचा बघितला असेल व्हिडिओमध्ये माझ्या. आणि हा तिसरा जो आहे हा आपला रोहित आहे. माझं खरंच स्वप्न आहे की एक दिवस मला रोहितसारखं बनायचं आहे. ज्या प्रकारे तो मुलगा आहे ना, म्हणजे आजपर्यंत कधी त्याला रागवताना बघितलं नाही, माझ्यावरती नाही किंवा कोणावरतीच नाही. कितीही तुम्ही वाईट बघा त्याच्यासोबत, त्याचं फक्त एक तो गोड स्माईल करतो. आणि कितीही राग असू द्या त्याच्याविषयी, कधी राग तर येतच नाही, पण आला त्याची स्माईल बघितली सगळं विसरतं. म्हणजे फक्त तुमचं त्याच्याविषयीचंच नाही तर अजून तुमचं काही जर हे असेल, दुःख असेल, तर त्याच्याकडे बघितल्यानंतर नक्कीच हे होतं. हे बाकीचे पण तसेच आहेत, पण त्यांच्याकडे बघून नाही माझं कधी दुःख हे झालं. ठीक आहे.
कमी वयातच म्हातारी झालेली आमची ही पल्लवी. पल्लू जळली पल्लू. पोटाही नाही आणि पल्लू हिला पल्लूनी ढिलाई घ्यायलाही ना झाले. काय घालून आले काय माहीत. हे गाडी बसली तर पाडला पण. माझ्या गाडीला नाव ठेवते. अरे नीट बसता आलं पाहिजे तुला. बरोबर आहे ना? बरोबर आहे. अर्धा गड तुम्हाला सांगतो, यायच्या अगोदर आम्ही अशा भरपूर केसेस बघितल्या होत्या गडावरती यायच्या अगोदर की खाली अशा लंगडत गेल्यात कारण त्या घसरून पडत होत्या. पण आमची पल्लवी जेव्हापासून वर आले कोण घसरतच नाही कारण तिनं सगळं शेवाळा तिच्या ड्रेस बरोबर घेऊन आले. खरंच तुम्हाला सांगतो, हे सगळं दृश्य बघून आहे ना मला कुठंतरी आहे ना कास पठाराचा भास झाल्यासारखं झालं. पण कास पठार जे आहे ना, मी आता साताऱ्याचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो लोकांनो, कास पठार जे आहे ना ह्याच्यापेक्षा वेगळं आहे. असंच आहे इथे जसं एका पद्धतीचं एका प्रकारचं फूल आहे, तिथे विविध प्रकारची फुलं आहेत. आपण आता हा गड चढतोय थोडं अंतर, म्हणजे कारण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 2 हुशार पोरी आहेत. त्या 2 हुशार पोरींना मला एक क्वेश्चन करायचं आहे. माझ्या एका क्वेश्चनचा ॲन्सर करणार का? मी एक कोड सांगतो. थोडंसं जरा याचं वेगळं काहीतरी करूया. मी एक तुम्हाला कोड देतो, त्याचं उत्तर सांगायचं आहे. आत्ता तुम्ही जसं या परिसराचं सौंदर्य बघितलं ना, इथली फुलं बघितली असाल, म्हणजे जी गुलाबी आहेत, काही पिवळी आहेत, हिरवगार झाडी आहे म्हणजे गवत वगैरे, आणि त्याच्यात ही आलेली फुलं वगैरे, एवढा सुंदर परिसर. म्हणजे हे सौंदर्य तुमचं एकच आहे. पण आता सौंदर्य तर ठीक आहे, आता थोडं ब्रेन बघूया तुमचं कसं आहे ते. ब्रेनसाठी तुम्हाला मी क्वेश्चन करतो. अरे तोच आहे गड. त्यांनी ऐकलं असतं, त्यांनी उत्तर दिलं असतं. बरं ठीक आहे. ह्या सौंदर्यासारखंच सौंदर्य माझ्यासोबत आहे. कृतिका आणि प्रिया आपली पल्लवी 2 हुशार मुली आहेत की नाहीत? कारण सौंदर्य तर आहे, सुंदर तर आहेत. आता हुशार आहेत की नाहीत मला ते एक कोड विचारतो मी तुम्हाला, उत्तर द्यायचं आहे फक्त. तर कोड असं आहे, तुम्ही एका रनिंगच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, धावण्याच्या स्पर्धेत तुम्ही भाग घेतला आहे. ठीक आहे, तुम्ही धावताय, 10 लोक तुम्ही धावताय. हां, आता 10 लोकांमध्ये तुम्ही काय करताय? तुम्ही 10व्या नंबरला होता, तुम्ही धावत पळत आलात. आता तुम्ही काय केलं, 2 नंबरचा जो माणूस होता त्याला तुम्ही क्रॉस केलं. आता तुमचा नंबर कितवा? काय बोलतो? तुम्ही धावताय, धावण्याची स्पर्धा चालू आहे. हां, 10 लोक धावत आहेत त्याच्यामध्ये. आता तुम्ही 10व्या नंबरला होता. ठीक आहे, समजलं? 10व्या नंबरला होता. आता तुम्ही काय केलं, तुम्ही एवढ्या स्पीडनं धावलात की तुम्ही 2 नंबरचा जो व्यक्ती होता ना त्याला तुम्ही पाठी सोडलं. आता तुमचा नंबर कितवा? दुसरा नंबर. 1 नंबर. तुझा? 1 नंबर. आणि तुझा? 2 नंबर. 2 नंबर कसं? 2 नंबरलाच आम्ही क्रॉस केलंय ना, पहिल्याला थोडी ना क्रॉस केलंय. हां, सो पहिला पुढेच आहे, त्याच्यानंतर आम्ही आहोत. सो दुसरा नंबर. समजलं? पहिला नाही, दुसरा. म्हणजे खरंच आपण फक्त ब्युटीच नाही आणली, ब्युटी विथ ब्रेन घेऊन आलो आहे. ठीक आहे, ब्युटी विथ ब्रेन. म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढ्या पण हुशार असतील. तर आता एक उत्तर दिलं म्हणून आता दुसरा प्रश्न विचारते. समोस्यांमध्ये बटाटा टाकला आहे शिजवलेला, आणि ते समोसे 10 किलो आहेत, आणि एका साईडला वाळका बटाटा आहे, म्हणजे जो काय हे केलेलं नाही, फ्रेश आहे, म्हणजे थोडक्यात कडक बटाटा आहे, आणि तो पण 10 किलो आहे. तर आता ह्या दोघांमध्ये हलकं कोण आहे? हलका कोणता पदार्थ आहे, म्हणजे हलकी वस्तू कोणती? वाळका बटाटा, जो सेकंड बोललास तो. तुझं काय म्हणणं आहे? वाळका. वाळका बटाटा. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण उत्तर द्या, वाळका बटाटा. ठीक आहे. जी गोष्ट आपण मगापासून शोधत होतो ना, आल्यापासून मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं 16 कोनीचा तलाव आपल्याला बघायचा आहे, तर तो हा आहे. आता ह्या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला 16 कान आहेत असं बोलतात. ठीक आहे, 16 कोनी म्हणजे ह्या अशा कोनी, याचा अर्थ ह्याला कानच बोलत असतील. तर ह्या तलावामध्ये ना, तलावाच्या तिथे शिलालेख पण कुठल्या तरी दगडीवरती कोरलेला आहे. कदाचित तिथं खाली तलाव खूप मला वाटतं खोल असणार आहे. ही खाली मला वाटतं हा
हा एक दरवाजाच आहे, म्हणजे इकडून खालून पण जाता येतं. 16 कोणी म्हणजे 16 कान पण बोलतात, किंवा कोणी म्हणजे काय असतं हे जे असतं ना, ह्याला कोणी बोलतात. हां, म्हणजे कोपरे एक प्रकारे. ठीक आहे. तर समोर जो दिसतोय, जर रोहित तुला झूम करता आलं तर कर. समोर जो आहे तो विंचूकडा आहे आणि तो पावसाळ्यामध्ये बंद असतो, कारण घसरण खूप जास्त असते. आणि तुम्हाला माहिती आहे इथं येणारे 100 लोकांमधले हे 70 लोकच जे असतात ना, 70 लोक हे वास्तू बघायला आलेले असतात, इतिहास जाणून घ्यायला आलेले असतात, तिची माहिती गोळा करायला आलेले असतात, किंवा आपलं काहीतरी शिकता येईल म्हणून इथं आलेले असतात. पण जे राहिलेले 30 लोक जे असतात ना, ते हे ओंडगायला आलेले असतात. म्हणजे नको तिथं शायनिंग वगैरे करून काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा, किंवा अशी घाण पसरवायची, ते ह्याच्यासाठी आलेले असतात. त्याच्यासाठी हे बंद ठेवलेलं असतं पावसाळ्यात. घसरण खूप जास्त असते. खूप साऱ्या केसेस अशा झालेल्या पण आहेत इथून, की लोक खाली पडलेली वगैरे आहेत, जीव पण जातो. भरपूर वास्तू आहेत. मला वाटतं ह्या त्या काळच्या गुहा आहेत. मला ते ह्या गुहा आहेत. आणि खरंच गडावरती, कुठल्याही गडावरती जा आणि कुठल्याही लेण्यांमध्ये जा, तुम्हाला एक वेगळा अनुभव भेटतो. कारण एवढा थंडगारपणा इथं असतो ना, कितीही ACचं टेम्परेचर कमी करा आणि त्याच्यात थंड करण्याचा प्रयत्न करा, ती गोष्ट तुम्हाला इथे बिना काही टेम्परेचर रिमोट दाबता करता येतं. हा जो कडा आहे हा समोर दिसतोय, ठीक आहे. या कड्याला विंचूकडा असं नाव का दिला आणि कोणी दिला, काही कल्पना आहे तुला? जर बघाल ना तर तो विंचूकडा म्हणजे थोडक्यात जर अंदाजा जरी लावला, कोणी लहान मुलं पण सांगू शकतं, तर थोडासा अंदाजा लावला ना तर तो विंचवासारखा आकार आहे. म्हणजे त्याची शेपटी जो ज्याच्यातून तो डंक मारतो आणि विष त्याच्यातून बाहेर, थोडासा आकार त्याचा तसा असल्यामुळे कदाचित नाव असेल सुद्धा. रोहित, आपण आता हे समोर तुला दिसतंय हे टोक विंचूकड्याचं जे टोक दिसतंय, तुला थोडंसं म्हणजे असं वाटतंय का की इथं आपण एकदा आलो होतो, असं काय थोडंसं वाटतंय तुला आल्यासारखं? आपण हे असं बघितलं होतं तोरणागडावरती गेलो तोरणागडावरती जे ना, तोरणागडाची एक आता नाव आठवत नाही मला, ती मी सर्च करतो. तर ती एक खिंड आहे, अशीच आहे की जिला उतरून असं खाली जावं लागतं. पण ही थोडीशी मला वाटते थोडीशी सोपी आहे. आणि जी तोरणागडावरची आहे ती खूपच अवघड. तिथं जाणं म्हणजे मृत्यूला सोबतच घेऊन जाणं, अशी ती खिंड आहे. ठीक आहे, काही गोष्टी जर सरकार सांगतंय की नाही जायचं आहे, प्रशासन सांगतंय किंवा हे वन खातं सांगतंय की इथं नाही जायचं, नाही जायचं. परत कधीतरी मे महिन्यात येऊ. मग अशी तर्कवितर्क लावत होतो, पण इथे क्लिअरली लिहिलेलं आहे, लोहगडाचा डोंगराचा लाभ पसरलेला कडा विंचवाच्या नांगी सदृश दिसत असल्याने विंचू काटा म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या या नैसर्गिक सोंडेला तटबंदीचे संरक्षण दिलेले आहे. म्हणजे आपण मगाचपासून जे तर्कवितर्क लावत आहोत ते थोडेसे का होईना मॅचिंग आहे. जाता जाता मित्रांनो एक गोष्ट सांगतो, गडकिल्ले हे फक्त फिरण्याचे ठिकाणे नसतात, तर खूप काही गोष्टी अनुभवण्याची आणि शिकण्याची ठिकाणे असतात. या गडावर आल्यानंतर आम्हाला सुद्धा या गडावरून बघताना सह्याद्रीचं वैभव अनुभवायला भेटलं. प्रत्येक पावलांवर इथला इतिहास आमच्या कानात काहीतरी सांगत होता आणि आम्ही या निसर्गाशी एकरूप झाल्यामुळे आमच्या मनाला सुद्धा खूप शांती भेटली होती. त्यामुळे आम्हाला खूप सारा अनुभव आणि प्रेरणा या भटकंतीमध्ये भेटली. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपला हा व्हिडिओ सगळ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका निसर्गाच्या भटकंतीमध्ये. तूर्तास धन्यवाद.